साधू होणं किती कठीण आहे, फार कठीण आहे. अपोटचा गोळा मरून पडला तरी आनंदच मानावा लागतो. साधू होणं खूप कठीण आहे. मी ज्ञानोबांचं चरित्र सांगत होतो. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये किती त्रास आहे. लोकांनी किती त्रास दिला तरी प्रतिकार न करता सगळं सहन करत असेल त्याला साधू म्हणतात. त्याला साधू म्हणतात. लहानशा वयामध्ये मायबापाला देहांताचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं. लहान लहान वयात आहेच काय बोल 5-5, 6-6, 7-7, 8-8 वर्षाचं वय. आणि त्या वयामध्ये आई वडील सोडून गेले, पण तरी सुद्धा खंबीरपणे उभे राहिले. मधुकरी मागण्याकरता जातात तर तिकडे सुद्धा लोक त्रास देतात. एक दिवस मुक्ताबाईला भूक लागली. निवृत्ती दादा मधुकरी आणण्याकरता निघाले. त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात, दादा तुम्हीच का रोज मधुकरी करता जाता, मलाही जाऊ द्या ना एखादी वेळा. ज्ञानोबा तू छोटा आहे बाबा, लोक खूप बोलतात, ते सहन होणार नाही तुला. खूप बोलतात लोक, ते तुला सहन होणार नाही. तुझं मन दुखल्याशिवाय राहणार नाही. कारण हा समाज चांगला नाही. हा समाज चांगल्या माणसांना मदत करत नाही. चांगल्या माणसांना आजपर्यंत या समाजानं कधी मदत केली नाही, कधी आधार दिला नाही. आणि चांगल्या माणसांना जर या समाजाने आधार दिला असता ना, मदत केली असती ना, इथून 400 वर्षाच्या अगोदर जर समाजाने तुकोबऱ्यांना मदत केली असती, आधार दिला असता, इथून 400 वर्षाच्या अगोदर 300 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना जर आधार दिला असता, मदत केली असती, तर आज महाराष्ट्राचं नाही आपल्या देशाचं स्वरूप वेगळं असतं. पण मात्र चांगल्या माणसाला ही लोक आधार देत नाही, मदत करत नाही. आणि म्हणून तू जाऊ नको बाबा मधुकरी करता. ज्ञानोबारायांनी हट्ट केला, नाही दादा मीच जाईन मधुकरी करता, द्या आणा झोळी माझ्याकडे. हट्ट केल्यामुळे निवृत्ती दादांनी झोळी दिली. जा बाबा जा, ये पाहून या जगाचा अनुभव घे तू सुद्धा. झोळी घेतली मधुकरी करता निघाले. बरेच लोक संन्याशाची पोरं म्हणून हाकलून द्यायचे. सांगितलं, ज्ञाना मधुकरी करता जा, पण कोणी जर अपमान केला तर तो सहन करता आला पाहिजे. कोणाला प्रतिकार करायचा नाही. कारण एका स्वभावाचे माणसं नाही, 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे, काही सात्विक आहे, काही राजसी आहे आणि काही तामसी सुद्धा आहेत. प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. नाही म्हटलं सामोर जायचं. ज्यांनी वाढली त्यांच्या जवळची घ्यायची. ज्ञानोबांना सांगितलं, नक्की दादा तुम्ही सांगाल तसंच करीन. झोळी घेतली, आळंदीमध्ये मधुकरी करता निघाले. एका घराच्या समोर जाऊन मधुकरी मागतात. काही लोक हाकलून देतात, काही लोक चिडवतात, का रे कोणाचा मुलगा आहे, संन्याशाचा का, अंगणात नको, बाहेरून जा, तिकडून लांबून जा. ज्ञानोबराय काहीच बोलत नाही, चालले समोर. काही ठिकाणी मधुकरी वाढली. जेवढी मिळाली तेवढी मधुकरी घेतली आणि त्या इंद्रायणीच्या जवळ आले. इंद्रायणीला नैवेद्य केला, नमस्कार केला. आणि इंद्रायणीच्या वाळवंटातून जात असताना एक विद्वान ब्राह्मण, स्वतःला विद्वान म्हणणारा ब्राह्मण त्या ठिकाणी उभा होता. त्या ठिकाणी आवाज दिला, हे पोरा काय चालवलं. मधुकरी आहे बाबा, मधुकरी चालवलं. अरे तू विठ्ठल पंताचा, त्या संन्याशाचा का. होय बाबा. काय नाव तुझं. ज्ञानदेव नाव आहे. असं, आणि इकडे ती मधुकरी बघू दे. ज्ञानोबारायांनी ती मधुकरी समोर नेली. जो विद्वान म्हणणार आहे, ब्राह्मण आहे, पंडित आहे, फक्त शब्द पंडित आहे. ज्याच्या अंतकरणात दुसऱ्या जीवाविषयी दया नसेल त्याला पंडित म्हणता येत नाही. पण मात्र त्या काळातला पंडित आहे. त्यानं ती मधुकरी पाहिली, भाकरी पाहिल्या, पोरांना पाहिलं. ती मधुकरी धरली, इंद्रायणीच्या नदीमध्ये फेकून दिली. ज्ञानोबाराय पाहायला लागले. काही कोरांना होतं ते वाळूमध्ये मिसळून टाकलं, त्याच्यावर काडी फिरवली आणि हातात ती झोडी होती, ती झोडी फाडून टाकली आणि त्या ज्ञानोबारायांच्या अंगावर फेकून दिली. काही पोरं होते तिथं, त्या पोरांना सांगितलं, हे कार्ट्यांनो कळत नाही तुम्हाला, संन्याशाची पोरं गावात प्रवेश करायला लागली, इंद्रायणी बाटवायला लागले, मारा याला. सगळे पोरं त्या ठिकाणी आले आणि ते पोरं ज्ञानोबारायांना मारायला लागले. पण मात्र दादानं सांगितलं होतं कोणालाही प्रतिकार करायचा नाही. ज्ञानोबारायांनी मार खाल्ला, फाटकी झोळी घेतली आणि रडत रडत आपल्या पर्णकोटीकडे, सिद्ध बेटाकडे निघाले.
आले ज्ञानोबाराय. मुक्ताईला भूक लागली होती. ज्ञानोबाराय दुरूनच दिसले. मुक्ताईला आनंद झाला. आणली माझ्या दादानं काहीतरी मधुकरी, आता मी पोटभर जेवीन असा भाव तिच्या मनात आहे. ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या जवळ आले. काय आणलं दादा? अरे किती वेळची वाट पाहत होते, भूक लागली खूप, आण माझ्याकडे. ज्ञानोबारायांनी ती फाटकी झोळी मुक्ताईच्या हातात दिली आणि आपल्या झोपडीत गेले. आतून ताटी लावून घेतली. मुक्ताबाईनं पाहिलं, माझ्या दादा रडला वाटते, कोणीतरी त्रास दिला वाटते दादाला. झोळी सुद्धा फाटलेली दिसते, याचा अर्थ कोणीतरी मधुकरी सुद्धा फेकून दिली वाटते. मुक्ताबाई मनातल्या मनात म्हणायला लागली, हे जग चांगल्या माणसाला जगू देणार नाही जगू देणार. चांगल्या माणसाला मदत करणार नाही हे जग. अरे तुमच्या उद्धाराकरता ज्या देवाना अवतार घेतला त्याला मधुकरी वाढत नाही लेका. एक दिवस तुम्हाला पाया पडल्याशिवाय पर्याय नाही, गत्यंतर नाही. बरं लक्षात ठेवा, यांना शरण आल्याशिवाय तुमचा उद्धार सुद्धा होणार नाही. मुक्ताबाई मनातल्या मनात बोलते. आदिशक्ती ना ती काय जाणत नाही. ज्ञानोबारायांनी आपल्या पर्णकुटीचं दार लावून घेतलं. मुक्ताबाईनं ती झोळी बाजूला ठेवली आणि ज्ञानोबारायांकडे जाण्याकरता निघाली. ताटी हलवायला लागली पण ताटी उघडत नाही. उंच टाका करून पाहिलं, दोन्ही गुडघ्यांच्या मधात ज्ञानोबारायांनी डोकं खुपसलं, रडत होते. मुक्ताबाईला विचार समजला, माझा दादा आपलं जीवन संपवण्याच्या विचारात दिसतोय. आता या जगाला तोंड दाखवायचं नाही हा विचार ज्ञानोबारायांनी केला होता आणि तो विचार मुक्ताबाईनं ओळखला. मुक्ताबाईनं पाहिलं आणि आवाज दिला, दादा नाही उघडणार ताटी. कळालं दादा, या जगानं छळ केला तुमचा. दादा मी मधुकरी भूक लागली म्हणून सांगितलं. दादा काळजी करू नका, तुम्हाला काही आणायला लावणार नाही, फक्त ताटी उघडा. ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मा तोरा, विश्वपट ब्रह्मा तोरा, विश्वपट ब्रह्मा तोरा, विश्वपट ब्रह्मा तोरा, विश्वपट ब्रह्मा दोरा, विश्वपट ब्रह्मा दोरा, विश्वपट ब्रह्मा दोरा, विश्वपट ब्रह्मा दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा आपल्या दादाला विनंती करते, दादा ताटी उघडा, कारण तुम्ही संत आणि संतांनी कसं असावं. संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्याच्या अंगी. अहो कोणी अपराध जरी केला असेल पण मात्र त्याला क्षमा करण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये असते त्याला संत म्हणतो. दादा हे विश्व रागाला लाल जरी झालं तरी संतांनी काय केलं पाहिजे. विश्व रागे झाले बंदी, संती सुखी व्हावी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही योगी आहात. योगी नुसते योगी नाही, योग्यांची माऊली आहात, योग्यांची माऊली. आणि योग्याचं अंतकरण कसं असावं. योगी पावना मनाचा, योगी पावन पावन असला पाहिजे. आणि जगानं किती अपराध केला तरी तो सहन करणारा त्याला योगी म्हणतात. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. इतका त्रास समाजाला द्यावा. मुक्ताबाईनं समजून सांगितलं आणि मग ज्ञानोबारायांनी ताटी उघडली.
त्रास दिला समाजाने. एवढंच नाही, शुद्धीपत्र मागण्याकरता गेले, तिथं सुद्धा शुद्धीपत्र द्यायला तयार नाही. ज्यावेळेस चमत्कार केला ना त्यावेळेस, चमत्कारालाच नमस्कार आहे या जगात. जेव्हा चमत्कार होईल तेव्हा नमस्कार करते लोक, तोपर्यंत नाही, तोपर्यंत छळ करते. ज्ञानोबारायांना उद्विग्न करून टाकलं. पण तेच ज्ञानोबाराय प्रतिकार करू शकत नव्हते असं नाही. प्रतिकार करू शकत नव्हते का? बळ नव्हतं का त्यांच्या ठिकाणी? अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्यांच्या ठिकाणी इतकं बळ आहे का हात ठेवलं तर रेडा बोलायला लागते, चाल म्हणलं तर निर्जीव भिंत चालते, बोल म्हणलं तर मस्जिद बोलते, इतकी शक्ती आहे. पण त्या शक्तीचा अहंकार नाही का? संत आहेत ना, संत आहेत, सगळं सहन करतात, सगळं सहन करतात समाजाचं. पण ज्यावेळेस देवाकडे, विश्वात्मक देवाकडे मागणी मागण्याचं काम पडलं, त्यावेळेस ज्या समाजाने छळ केला, ज्या समाजाने दुःख दिलं, ज्या समाजाने त्रास दिला, त्यांच्याकरताच प्रार्थना करतात, देवा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी दत्ती. देवा या